थोडं बहुत हे दोन्ही शब्द परस्पर विरोधी आहेत, पण आपण नेहमी वापरतो. आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती आहे तर आपण काय म्हणतो, किती माहिती आहे तुला? थोडं बहुत माहिती आहे. असंच म्हणणं योग्य आहे ना. म्हणजे काही लोक म्हणतात मला खूप माहिती आहे वगैरे म्हणतात, की मी यातला तज्ज्ञ आहे, मी यातला एक्सपर्ट आहे वगैरे म्हणतात. ठीक आहे, पण खरं सांगायचं तर वस्तुस्थिती अशी असते, प्रत्येकाला कोणीही कितीही ज्ञानी असला तरी माझ्या समजुतीप्रमाणे थोडं बहुत माहीत असतं. आता हे कसं? तर यासंबंधी एक अशी गोष्ट सांगतात की अकबराच्या दरबारामध्ये एकदा एक भाषाप्रभू आलेला होता आणि अकबराच्या दरबारामध्ये निरनिळ्या भाषिक लोक असल्यामुळे त्या भाषाप्रभूंनी निरनिळ्या भाषेमध्ये संभाषण केलेलं त्या त्या भाषेतल्या लोकांना ते कळलं आणि त्यांनी सांगितलं की हो हा अमुक एका म्हणजे माझ्या मातृभाषेमध्ये माझ्या मातृभाषा असं प्रत्येकाने सांगितलं की हा अचूक बोलतो आणि ह्याचं प्रभुत्व आहे. पण हे सगळं झाल्यानंतर त्याने प्रश्न विचारला मग लोकांना, सगळ्या दरबारी लोकांना, की आता मी एवढ्या सगळ्या भाषा बोललो अस्खलितपणाने, तुम्ही ते मान्य केलं, आता ओळखून दाखवा की माझी मातृभाषा कोणती. आता प्रश्न आला की नाही. तर हा प्रश्न आल्यानंतर बऱ्याच जणांनी डोकी खाजवली, पण काही कोणाला सांगता आलं नाही. म्हणजे प्रयत्न केला पण ते चूक होतं. मग शेवटी नेहमीप्रमाणे बिरबलाकडे अकबराची नजर गेली आणि सांगितलं, बाबा आता तूच काय तो तारणहार आहे, आपल्या दरबाराचं जे काही इज्जत वगैरे राखायची असेल तर तूच सांगते. तर बिरबलांनी ते सांगितलं. अर्थात ही गोष्ट इथे ती गोष्ट काय आहे हे महत्त्वाचं नाही आहे. ते सांगितल्यानंतर त्या भाषाप्रभूंनी ते मान्य केलं की हो हा म्हणतो ते बरोबर, हीच माझी मातृभाषा आहे. आणि मग तो गेला, त्याचा आदर सत्कार वगैरे झाला, निघून गेला. तर बादशाला एक कुतूहल होतं की बिरबलांना ही भाषा कशी काय येते, त्याने कसं काय ओळखलं. तर त्याने विचारलं की तू जे सांगितलंस की याची अमुक एक मातृभाषा आहे, तुला येते का ती? तर म्हणाला मला थोडी बहुत येते. अकबर परत भुसकाळ्यात पडला, थोडी बहुत येते म्हणजे काय? तो म्हणला हा काय प्रकार आहे बाबा, थोडी बहुत येते? तर बिरबल म्हणाला, बघा महाराज, जे भाषाप्रभू होते ना त्यांच्या तुलनेत मला थोडी येते, पण तुम्हाला ती भाषा माहितीच नाही आहे, तर तुमच्या तुलनेत मला जास्त येते म्हणजे बहुत येते, बरोबर आहे की नाही? म्हणून मी म्हणताना असं म्हणतो की थोडी बहुत येते. हा शब्दप्रयोग मला आवडला आणि हा शब्दप्रयोग मी नेहमी माझ्या ज्यांच्याशी संबंध येतो, कुठल्याही विषयामध्ये काही माझ्याकडनं त्यांना काही हवं असेल आणि मी त्यांना सांगितल्यानंतर त्यांची जर अशी काही प्रतिक्रिया असेल किंवा तुला काय बरंच कळतं रे, तेव्हा मी त्याला सांगतो की मला थोडं बहुत कळतं, की तुला कळत नाही, तुझ्या दृष्टीने बहुत कळतं, पण माझ्यापेक्षा खूप अजूनही जास्त कळणारे आहेत, त्या विषयात डुंबणारे आहेत अगदी, तर त्यांच्या तुलनेमध्ये थोडं कळतं. तर आता गंमत बघा, मी एकेकाळी रेडिओ टी व्ही वगैरे सारखी मनोरंजनाची साधनं म्हणजे उपकरणं दुरुस्त करत असे. त्यात माझा हातही चांगला बऱ्यापैकी होता आणि डोकंही उत्तम चालायचं. त्यामुळे सर्वसाधारण लोक मला एक्सपर्ट म्हणायचे. मी काही स्वतःला एक्सपर्ट वगैरे कधी म्हटलं नाही, पण लोक म्हणायचे. मी या विषयातलं थोडं बहुत जाणतो असंच मी समजायचो. आता ह्याच्यावरनं काही लोक मला डिवचायचे, उगाच कशाला तुम्ही स्वतःला कमी लेखताय हां, किंवा उगाच कशाला खोटा विनय वगैरे हां, हे काय जरूर नाही याची काय, असं म्हणायचे ते. पण आता वस्तुस्थिती अशी आहे की हे क्षेत्र म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा रेडिओ टी व्ही वगैरे ह्याचं क्षेत्रच इतकं विस्तारित आहे आणि ते विस्तारित रोज होत आहे. त्यात नवनवीन काहीतरी रोज येत असतं. आता ते सगळ्या एखाद्या व्यक्तीला माहीत असतं असं होऊ शकत नाही ना. माझी तीच परिस्थिती आहे. मला जे माहीत आहे त्या तुलनेमध्ये मला माहीत नसलेल्या भरपूर गोष्टी आहेत त्या विषयातल्या.
आणि त्यामुळे आपल्या ज्ञानाला म्हणा किंवा आपल्याला जाणकारीला म्हणा एक मर्यादा असते आणि ती मर्यादा लक्षात घेऊन आपल्याला असं बोलायला लागतं की मी थोडं बहुत जाणतो आणि मी ते मान्य करतो. इतरांना पटो न पटो, पण मला असं स्वतःला वाटतं. आता दुसरं एक उदाहरण देतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला अजून पटेल. आता माझी मातृभाषा मराठी आहे. मराठी माध्यमातच मी शिकलो. मराठीतच जास्तीत जास्त वाचन केलं आणि थोडं बहुत लेखन वगैरे करतो ते पण मराठीतच करतो. आणि ज्या लोकांशी मी मराठीत बोलतो त्यातल्या बऱ्याच लोकांचं असं या सगळ्या गोष्टीमुळे थोडा गैरसमज होतो की माझं मराठी उत्तम आहे, माझं मराठी खूप चांगलं येतं वगैरे वगैरे. आणि म्हणजे मी मराठीचं पापड वगैरे असे शब्दप्रयोग लोक वापरतात. आता ठीक आहे, लोकांना असं वाटतं, पण माझ्या दृष्टीने मी असं म्हणतो की एवढं सगळं असूनही मला मराठी थोडं बहुत कळतं. आता परत तुम्ही म्हणाल काय आहे, उगीच खोटत आहे. आता मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा, आज जी आपण मराठी बोलतोय आणि साधारण 200-300 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरांच्या काळातली मराठी असेल किंवा शिवाजी महाराजांच्या काळातली मराठी असेल, आज जर त्यांचं मराठी आपण वाचायला लागलो तर आपली काय परिस्थिती होईल? आपल्याला कळते का ती सगळी मराठी व्यवस्थित? नाही कळत. त्यासाठी आपल्याला एक तर शब्दकोशाचा तरी आधार घ्यावा लागेल किंवा त्या विषयात जे कोणी तज्ज्ञ आहेत, आता ज्ञानेश्वरीवर निरूपण करणारे वगैरे जी मंडळी आहेत, त्यांनी सखोल अभ्यास केलेला त्या ज्ञानेश्वरीचा आणि त्या संदर्भातल्या त्यावेळच्या भाषेचा. म्हणून मी त्यांना म्हणतो की माझ्यापेक्षा ते जास्त जाणतात, म्हणून मी त्यांच्याकडनं समजून घेतल्याशिवाय मला कळणार नाही. याचा अर्थ काय, मला मराठी येतं आहे आणि मला मराठी येत पण नाही आहे. म्हणजे वर्तमानातलं मराठी मला येतं आहे, पण भूतकाळातलं मराठी मला येत नाही आहे. तेही मराठी आहे, हेच मराठी आहे. म्हणजे मला मराठी किती येतं, तर मला मराठी थोडं बहुत येतं. थोडं कोणाच्या दृष्टिकोनातून, त्या लोकांच्या तुलनेत केलं ज्यांना ज्ञानेश्वरी असेल किंवा जुन्या काळातले समजा त्यांनी बखरी वगैरे वाचल्या, त्या बखरीतलं मराठी त्यांना कळत असेल आणि ज्यांना ज्ञानेश्वरी कळत असेल व्यवस्थितपणाने, जे लोकांना समजावून देते, त्यांच्या तुलनेत मला मराठी कमी येतं. तर बहुत कोणाला येतं, ज्यांचं मराठी पोटापाण्यापुरतं आहे, फार जास्त काही मराठीत ते शिकलेले नाहीत, इंग्लिश माध्यमात जास्त शिकल्यामुळे त्यांचं मराठी कच्चं राहिलं आहे, तर त्यांच्या तुलनेत मला बहुत येतं. म्हणजे मराठी माझी मातृभाषा असूनही त्या बाबतीत सुद्धा माझं काय सांगणं आहे की मला ती थोडी बहुत येते. आता पटलं असेल असं मला वाटतं, पण तुम्ही विचार करा, हे सगळ्याच विषयामध्ये असतं. आपण काही विषय आपण हाताळत असतो, त्या विषयातली आपल्याला माहिती असते. कधी कधी आपला गैरसमज होतो की आपल्याला यातलं सगळं कळतं आहे, परंतु नाही, कारण ती क्षेत्र इतकी खोल आणि विशाल असतात ना की आपण जेव्हा त्याचा अभ्यास करायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आता आपण जे काही जाणतो ते फारच थोडं आहे, अजून पुढे खूप आहे. आणि जिथे आपण जेवढं पुढे 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 जाऊ ते विशाल होत जातं. जसं एखाद्या नदीचा उगम हा छोटासा असतो, चिंचोळा असतो, आणि पुढे 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 वाढत जातो. तर त्यामुळे तसंच असतं या भाषेचं असेल किंवा जाणकारीचं असेल, ज्ञानाचं असेल. आपल्याला जे ज्ञान असतं, आपल्याला आपली जी जाणकारी कुठल्याही विषयातली आहे ती थोडी बहुतच असते. आणि म्हणून मला कोणी काही विचारलं की तुम्हाला या विषयातलं एखादं कळतं का, तर किती कळतं, तर मला थोडं बहुत कळतं, एवढंच मी म्हणतो. आणि म्हणून या थोडं बहुत या शब्दाचा मला नेहमी आधार घ्यावासा वाटतो आणि मला तो आवडतो. धन्यवाद.